नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूरज आंबरे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। बघा, कोकण रेल्वे अंतर्गत पदभरतीची जाहिरात आलेली आहे। या पदभरतीमध्ये वयोमर्यादा किती असणार आहे, अभ्यासक्रम कोणता असणार आहे, त्याचबरोबर किती जागांसाठी आणि कोणत्या पदांसाठी पदभरती आली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। छोटासा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। तर कोकण रेल्वे अंतर्गत या ठिकाणी परमनंट सरकारी नोकरीची या ठिकाणी जाहिरात आलेली आहे। कोकण रेल्वे अंतर्गत तुम्ही बघू शकता की 31/7/26 ला हे नोटिफिकेशन आलेलं आहे आणि अर्ज करण्यासाठी ऑगस्टच्या लास्ट वीक पर्यंत मुदत असणार आहे। त्याचबरोबर यासाठी अनेक पदांसाठी जाहिरात आलेली आहे। बघा, एकूण पदे जी आहेत ती 201 पदे आहेत। त्यामध्ये सिव्हिल असेल, त्याचबरोबर ऑपरेटिंग असेल, इलेक्ट्रिक असेल, मेकॅनिकल असेल आणि कमर्शियल रेग्युलर स्टुडंटसाठी सुद्धा या ठिकाणी पदांची जाहिरात आहे। त्यामध्ये बघा, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या 3 राज्यातील व्यक्तींना या ठिकाणी अर्ज करण्याची संधी असणार आहे। कारण कोकण रेल्वे जी आहे ती या ठिकाणी या 3 राज्यांच्या अनुषंगाने महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते। यामध्ये बघा, प्रकल्प बाधित, त्याचबरोबर स्थानिक रोजगार विनिमय नोंदणीकृत उमेदवार, त्याचबरोबर स्थानिक रहिवासी म्हणजे महाराष्ट्रातील रहिवासी सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात। बघा, एकूण रिक्त जागांचा तपशील जर आपण बघितला तर तुमच्या लक्षात येईल की बघा, सिव्हिल, त्यानंतर S&T म्हणजे सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन, त्याचबरोबर ऑपरेटिंग, इलेक्ट्रिक, मेकॅनिकल आणि वाणिज्य कमर्शियल या सर्व ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची संधी असणार आहे। ज्युनियर इंजिनियरच्या या ठिकाणी 25 जागा आहेत। त्याचबरोबर ट्रॅक मेंटेनर 57 जागा, सिनियर सेक्शनल इंजिनियर या पदासाठी 5 जागा आहेत। त्यानंतर ESTM या पदासाठी टोटल 15 जागा आहेत। त्याचबरोबर सेक्शन कंट्रोलर या पदासाठी 9 जागा आहेत। स्टेशन मास्टर यासाठी 15 जागा आहेत। त्यानंतर गुड ट्रेन मॅनेजर या पदासाठी 10 जागा आहेत। असिस्टंट लोको पायलट या पदासाठी 30 जागा आहे। खूप चांगल्या जागा आहेत बघा असिस्टंट लोको पायलट साठी। सिनियर सेक्शनल इंजिनियर या पदासाठी 6 जागा आहेत। ज्युनियर इंजिनियर 7 जागा, टेक्निशियन साठी 15 जागा आणि कमर्शियल सुपरवायझर या पदासाठी 7 जागा आहे। टोटल तुम्ही जर बघितलं तर 201 पदांची ही पदभरती असणार आहे। या संदर्भातली डिटेल PDF आपल्याकडे उपलब्ध आहे। बघा, तुम्ही बघू शकता की हे एक नोटिफिकेशन आहे अपडेटेड कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचं। याचं जर डिटेल नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता या ठिकाणी। बघा, कोकण रेल्वे अंतर्गत ही पदभरती होत आहे। बघा, यासाठी अर्ज करण्यासाठी ऑगस्टच्या लास्ट वीक पर्यंत मुदत असणार आहे। बघा, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आहे। यामध्ये बघा, कॅटेगरीनुसार सूट दिलेली आहे। ओपन साठी 3 वर्ष, ओपन साठी नाही, ओबीसी साठी 3 वर्ष आणि SC आणि ST साठी 5 वर्षांची वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर एज लिमिट जर तुम्ही बघितलं या ठिकाणी ग्रुप D आणि ग्रुप C चे पदे आहे। बघा, ग्रुप D साठी 18 ते 45 आहे। संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। एज रिलॅक्सेशन सुद्धा दिलेलं आहे त्यांनी EWS, OBC आणि SC ST कॅटेगरीसाठी। बघा, हे डिटेल नोटिफिकेशन आहे, डिटेल जाहिरात आहे। त्याची संपूर्ण माहिती आपण आपल्या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। जागांचा तपशील आपण बघितला आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की आता वयोमर्यादा काय असणार आहे। डिटेल नोटिफिकेशनच्या अनुषंगाने ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण सर्व समजून घेऊया। रिझर्व आणि EWS साठी बघा, वयोमर्यादा जी आहे ती 36 वर्षापर्यंत असणार आहे। OBC साठी या ठिकाणी 3 वर्षांची सवलत असणार आहे, म्हणजे 39 वर्षापर्यंत वय असलेले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात। SC आणि ST च्या विद्यार्थ्यांसाठी 41 वर्षापर्यंत म्हणजेच 5 वर्ष सवलत देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर बघा, ट्रॅक मेंटेनर साठी बघा, UR आणि EWS साठी 45 वर्ष आणि SC आणि ST साठी 50 वर्षापर्यंत सवलत देण्यात आलेली आहे। PWD उमेदवारांसाठी 10 ते 15 वर्ष अतिरिक्त सवलत या ठिकाणी उपलब्ध असणार आहे। म्हणून वयोमर्यादा खूप चांगली असणार आहे। डेली अभ्यास करणाऱ्या आणि रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी हे नोटिफिकेशन आहे। तुम्ही बघू शकता की रेल्वे ग्रुप D चे आता पेपर सुरू आहेत। काल पहिला दिवस होता आणि 25 ऑगस्ट पर्यंत पेपर असणार आहे। अगदी त्याच पद्धतीने त्यापेक्षा जास्त वयोमर्यादेची सवलत या ठिकाणी या भरतीमध्ये आपल्याला दिसून येते। आणि त्याचबरोबर वय मोजण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पर्यंतचा क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे। या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी हे नोटिफिकेशन आहे।
त्याचबरोबर बघा आरक्षण आणि महत्वाची कागदपत्रे कोणती लागणार आहे तर बघू शकता तुम्ही ईडब्ल्यूएस आर्थिक दुर्बल घटकांसाठी बघा कुटुंबाचे उत्पन्न जे आहे 8 लाखापेक्षा कमी हवे, 5 एकरपेक्षा कमी शेत जमीन आणि 1000 चौरस फूट पेक्षा कमी घर असणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी या ठिकाणी ही सवलत असणार आहे। त्याचबरोबर ओबीसी एनसीएल अर्जाच्या अंतिम तारखेला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। अशा पद्धतीने स्वयं घोषणापत्र सुद्धा ओबीसी एनसीएल संदर्भात आवश्यक असणार आहे। त्याचबरोबर माजी सैनिकांसाठी बघा 31/7/27 पूर्वी सेवेतून निवृत्त होणारे सैनिक देखील यासाठी अर्ज करू शकतात। म्हणजे माजी सैनिकांसाठी सुद्धा खूप चांगली संधी या पदभरतीमध्ये असणार आहे। बघा परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे आणि महत्त्वाचे नियम काय असणार आहे तर सीबीटी म्हणजे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे। ज्या पद्धतीने ग्रुप डी चा पेपर होतो बघा त्याच पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने पेपर होणार आहे। 5 भाषांमध्ये या ठिकाणी इंग्रजी, हिंदी, मराठी आणि कोकणी, कन्नड यामध्ये या ठिकाणी परीक्षा उपलब्ध असणार आहे। परीक्षेचं माध्यम हे 5ही असणार आहे। किमान उत्तीर्ण जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी ग्रुप सी साठी ओपन आणि ईडब्ल्यूएस साठी 50% गुण, ओबीसी, एससी आणि एसटी साठी या ठिकाणी 40% गुण आवश्यक आहे। त्याचबरोबर ग्रुप डी साठी ओपन साठी आणि ईडब्ल्यूएस साठी 40% आणि एससी आणि एसटी साठी बघा 30% गुण आवश्यक असणार आहे। त्यानंतर सर्व परीक्षेसाठी बघा 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.33% गुण या ठिकाणी वजा केले जाणार आहे। अगदी ग्रुप डी रेल्वे ग्रुप डी च्या अनुषंगाने कोकण रेल्वेची सुद्धा अशाच पद्धतीने भरती होणार आहे। त्यानंतर बघा अभ्यासक्रमाची विभागणी तुम्ही लक्षात घ्या तर सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान, मूलभूत अंकगणित किंवा गणित, सामान्य जागरूकता आणि बुद्धिमत्ता अगदी ग्रुप डी ला ज्या पद्धतीने या ठिकाणी एक्झाम असते पॅटर्न असतो त्याच पद्धतीने एक्झाम पॅटर्न आहे बघा। त्याचबरोबर तांत्रिक विषयासाठी तर तुम्ही बघितलं तर पदाच्या आवश्यकतेनुसार तांत्रिक विषय असणार आहे। म्हणजे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या ठिकाणी सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन या संदर्भामध्ये पदविका आणि आयटी स्तरावरील प्रश्न त्या विद्यार्थ्यांना विचारले जाणार आहे। रेग्युलर विद्यार्थ्यांना या ठिकाणी असे हे 3 विषय असणार आहे आणि जे टेक्निकलचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी मात्र हे सर्व पदविका आणि आयटी स्तरावरील प्रश्न त्यांना ऍड होणार आहे। अशा पद्धतीने ट्रॅक मेंटेनर आणि इतर काही पदांसाठी फक्त एकच विभाग सामान्य ज्ञान असणार आहे। सर्व विद्यार्थ्यांनी हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर बघा संगणकावर आधारित सीबीटी पद्धतीने या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे। यामध्ये बघा एकूण 100 गुणांची परीक्षा होणार आहे। एकूण वेळ जो आहे रेल्वे ग्रुप डी प्रमाणेच या ठिकाणी 90 मिनिटाचा वेळ असणार आहे बघा आणि 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। म्हणजेच कोकण रेल्वे भरती ही काही वेगळी नाहीये। ज्या पद्धतीने तुम्ही एनटीपीसीचा पेपर देता, ज्या पद्धतीने तुम्ही रेल्वे ग्रुप डी चा पेपर देता त्याच पद्धतीने पेपर असणार आहे। तेवढेच गुण, तेवढाच टाइम आणि त्याच पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, वेगळं काही नसणार आहे। तर बघा 5 भाषांमध्ये या ठिकाणी परीक्षा होणार आहे। इंग्लिश, हिंदी, मराठी, त्याचबरोबर कोकणी आणि कन्नड या 5 भाषांमध्ये पेपर होणार आहे। त्यानंतर बघा अर्ज करण्यापूर्वी तुम्ही कोणत्या गोष्टीची तयारी करायची आहे तर बघा रंगीत फोटो जो आहे तो व्यवस्थित पांढरा बॅकग्राऊंड असलेला हा फोटो याच्या कमी कमी 12 प्रती जवळ ठेवायच्या आहेत बघा। त्याचबरोबर इन फ्युचर साठी पुढे लागणार आहे परीक्षा झाल्यानंतर। त्यानंतर बघा स्वाक्षरी व्यवस्थित कॅपिटल लेटर मध्ये नसावी, व्यवस्थित फॉर्मॅट मध्ये स्वाक्षरी ठेवायची आहे। त्यानंतर एससी आणि एसटी वाल्यांनी या ठिकाणी बघा पीडीएफ फॉर्मॅट मध्ये या ठिकाणी व्यवस्थित प्रमाणपत्र ठेवायचं आहे। मोफत प्रवासाचा पास हवा असल्यास त्यांना या ठिकाणी सवलत सुद्धा दिली जात असते। त्यानंतर शिक्षण आणि जातीचे प्रमाणपत्र हे अचूक माहिती भरण्यासाठी व्यवस्थित जपून ठेवायचं आहे। त्याची झेरॉक्स सेट तुम्ही या ठिकाणी बंच तयार करून ठेवायचा आहे। अशा पद्धतीने ही पदभरती असणार आहे। तर बघा रेल्वे अंतर्गत परमनंट सरकारी नोकरीची संधी ही असणार आहे। कोकण रेल्वेमध्ये बघा सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे बघा संगणकावर आधारित चाचणी होणार आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्टेशन मास्टर, असिस्टंट लोको पायलट आणि सेक्शनल कंट्रोलर यांच्यासाठी बघा सीबीटी टेस्ट होणार आहे 100 गुणांसाठी। त्यानंतर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर मेडिकल होणार आहे बघा A1 A2 टाइप मध्ये। त्यानंतर बघा बाकी सर्व या ठिकाणी जागांसाठी बघा ट्रॅक मेंटेनन्स साठी या ठिकाणी बघा शारीरिक चाचणी होणार आहे, त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि मेडिकल होणार आहे। त्यानंतर जे बाकीचे पद आहेत बघा इंजिनियर असेल, टेक्निशियन असेल, GTM असेल त्यांच्यासाठी सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल असणार आहे। म्हणजे सीबीटी टेस्ट सर्वांसाठी असणार आहे आणि काही
जागांसाठी बघा शारीरिक चाचणी आहे आणि काही जागांसाठी फक्त मेडिकल आहे, शारीरिक चाचणी नसणार आहे. हे सर्व विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यायचं आहे. आता पुढील टप्पे काय असणार आहे बघा, सर्व विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी फोटो प्रमाणपत्रे आजच तयार करून ठेवायचे आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी व्यवस्थित अर्ज करायचा आहे. ऑगस्टच्या शेवटच्या वीक पर्यंत अर्ज करण्याची मुदत असणार आहे. नोटिफिकेशन व्यवस्थित आलेलं आहे आणि त्या संदर्भात ऍप्लिकेशन सुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर शेवटची या ठिकाणी स्टेप काय असणार आहे बघा, ही जी वेबसाईट दिलेली आहे त्यावर तुम्ही भेट घेऊ शकता आणि चुकीची वेबसाईट जी आहे ती ओळखायची आहे. ऑथोराइज अधिकृत जी वेबसाईट आहे कोकण रेल्वेची त्यावरच अर्ज करायचा आहे. तांत्रिक अडचणी जर आली तर तुम्ही या ठिकाणी यावर मेल करू शकता बघा अशा पद्धतीने, किंवा या संदर्भात तुम्ही या वेबसाईटला सुद्धा व्हिजिट करू शकता. त्या संदर्भातल्या कॉन्टॅक्ट डिटेल सुद्धा या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अशा पद्धतीने हे महत्त्वाचं नोटिफिकेशन होतं बघा. रेल्वे भरतीची तयारी करण्यासाठी रेल्वे ग्रुप डी, त्याचबरोबर NTPC, असिस्टंट लोको पायलट या सर्व पदांची आपण तयारी करत असतो. त्याच ओरिएंटेड समान पगार असणारी ही नोकरी असणार आहे. कोकणामध्ये जॉब करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी हे नोटिफिकेशन होतं. या आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.